डॉक्टर संजय पाटील यांनी भवानीसिंह घोरपडे हे त्यांच्या भगिनीच्या मालमत्तेवर उदरनिर्वाह करत असल्याचा आरोप केला होता। या आरोपाचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत घोरपडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांच्या भगिनी मीनाक्षीताई कदम भांडे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले की भवानीसिंह घोरपडे यांनी माझी कोणतीही मिळकत घेतलेली नाही, तसेच माझ्या कोणत्याही मालमत्तेवर ते उदरनिर्वाह करत नाहीत। हे पत्र पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले। पत्रकार परिषदेत पुढे बोलताना घोरपडे म्हणाले की ज्यांनी एस.के. पाटील बँक बुडवून ठेवीदारांचे पैसे लुबाडले त्यांनीच आज आमच्यावर निराधार आरोप करण्याचा प्रकार सुरू केला आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पराभव झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले असून बेताल वक्तव्य करत आहेत। त्यांनी प्रथम ठेवीदारांचे पैसे परत करावेत आणि त्यानंतर आमच्यावर टीका करावी, असे सांगत श्रीमंत घोरपडे यांनी पुन्हा आव्हान देत संजय पाटील यांनी केलेला आरोप जर सत्य असेल तर मी माझे तोंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काळे करून घेण्यास तयार आहे। उलट त्यांनीच माझ्या तोंडाला काळे लावावे, असेही श्रीमंत घोरपडे यांनी सांगितले। जिल्हा परिषद इलेक्शन्स व तालुका पंचायत इलेक्शन्स जे नुकतेच निकाल लागले 10-1 दिवस झाले असते, तर त्या इलेक्शनच्या निकालानंतर दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात शिट्टी या चिन्हावर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषदला व पंचायत समितीला प्रचंड मताने विजयी झाले। तर त्या विजयाच्या ह्याच्यातून आगपाखड करणारे जे 3 नंबरला उमेदवार होते त्यांचे सासरे ऑनरेबल संजय पाटील साहेब डॉक्टर यांनी अनेक आरोप नंतर सुरू केले। तर त्यांनी एक परवा रील टाकला ह्याच्यावर इंटरनेटवर फेसबुकवर, आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या मोठ्या बहीण सन्माननीय मीनाक्षी देवी राजवर्धन राजे कदम भांडे ज्यांना तोरखेड संस्थांमध्ये दिले आणि त्यांचं वास्तव्य धुळ्यात आहे, त्यांच्या जमिनीवर मी कब्जा घेऊन त्यांच्या जमिनीवर मी जगतोय, गुजारा करतोय असं त्यांच्या रीलमध्ये दिसलं। तर ते आमच्या भगिनींना कळालं, त्यांनी तो रील बघितला आणि त्यांनी मला हा खुलासा काल पाठवला की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही। माझ्या आई वडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, ते जे ठाणी आहेत कर्नाटकात गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चाललाय घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशावर। आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू, माझ्या कष्टाच्या पैशाचा मी शर्ट घालतोय, पॅन्ट घालतोय आणि आतील अंडर गार्मेंट पण माझ्या कष्टाच्या शेतीच्या पैशात। ज्याने आरोप केले त्यांनी विचार करावा, आपण स्वतःची पात्रता ठरवावी। आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं भवानीसिंह घोरपडे तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र चालतंय। आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य, तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावी। आणि माझं जर काय खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून घेतो, आणि त्यांचं जर खोटं निघालं तर त्यांनी तोंड काळं करून घ्या। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार।